महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी अनेक चळवळी झाल्या, आंदोलनं झाली, उपोषणं झाली, परंतु मराठा समाजाला आरक्षण आज अखेर मिळू शकले नाही। ज्या वेळेला मनोज जरांगे पाटलांनी मुंबईत मोठं आंदोलन केलं आणि हैदराबाद गॅजेटनुसार शासनानं परिपत्रक काढून हे आरक्षण देण्याचं एक पत्र तयार दिलं, परंतु मुळात नुसता एका गॅजेट महाराष्ट्रातला वापर करता येणार, विचार करता येणार नाही, तर कोल्हापूर गॅजेट हे फार महत्त्वाचं आहे। ते 26 जुलै 1902 साली छत्रपती शाहू महाराजांनी हे गॅजेट काढलेलं आहे, हुकूम काढलेला आहे, त्याचा ठराव झालेला आहे आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं ह्या आरक्षणाचे जनक हे शाहू महाराज आहेत। हे शाहू महाराजांचं हे कुठंही उल्लेख ह्या महाराष्ट्र सरकारतल्या सत्ताधारी विरोधी पक्ष यांनी कुठेही नावही घेतलेलं नाही, याची शोकांतिका वाटते। त्यामुळं कोल्हापूर गॅजेटमध्ये जे लिहिलेलं आहे, वस्तुस्थिती आहे, त्यानुसार मराठा कुणबी मराठा एकच आहे आणि मराठ्यांना कुणबीमधूनच आरक्षण दिलं पाहिजे, याच्या आम्ही चळवळ सुरू करत आहोत। या चळवळीची दिशा ही 1 तारखेपासून सुरू होईल, हे आपल्याला बाबा इंदुरकर सांगतील। मागील 2 वेळा शासनानं केलेला एसीपीसीचा कायदा कोर्टाच्या पायरीवर टिकत नाही, म्हणून मराठ्यांना आरक्षण प्रशासनाच्या आदेशावर सुद्धा मिळू शकतं आणि हाच मार्ग मनोज जरांगेंनी मराठवाड्यामध्ये अवलंबला। त्याच प्रकारे कोल्हापुरामध्ये सुद्धा त्या काळातलं गजेटियर आहे, ज्याच्यामध्ये कुणबी आणि मराठा एकच आहे असं ब्रिटिशकालीन कागदपत्र दाखवतात। त्यामुळं मराठा आरक्षणासाठी एडिशन नंबर 2 पार्ट नंबर 2 कोल्हापुरामध्ये प्रशासनाच्या विरुद्ध आम्ही लढाई चालू करत आहोत। त्याचा मुहूर्त आम्ही 1 तारीख आम्ही निवडला आहे। 1 तारीख हा खंडेनवमीचा दिवस आहे। इतिहास जर पाहिला तर लढाईला जाण्याच्या अगोदर शस्त्र खंडेनवमी दिवशी पूजली जातात। ही सुद्धा एक प्रकारची लढाईच आहे, कायद्याची आणि बुद्धीची लढाई आहे। त्यामुळं कोल्हापूरच्या ऐतिहासिक भवानी मंडपामध्ये तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये शाहू महाराज छत्रपती शाहू महाराजांच्या घरातील सध्याचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू यांच्या शुभ हस्ते या शस्त्रपूजन आम्ही करणार आहोत आणि प्रशासनाच्या विरुद्ध लढाई करू न कुणबी आणि मराठा एकच। त्यामुळं कुणबी मराठाचा दाखला मिळवण्यासाठी आम्ही पुन्हा लढाईला उतरत आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।